नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज़ 12। तो मैं हूं ऋषभ सक्सेना। खबर भंडारा से है, जहां जिले के मोहाड़ी तालुका के नवेगांव, बूज, खराशी और करडी में 2 दिनों से लगातार हो रही बारिश ने हजारों एकड़ में फैली धान की फसल को जलमग्न कर दिया है, जिससे किसानों को भारी आर्थिक नुकसान हुआ है। प्रहार संगठन के कार्यकर्ता और तंटा मुक्ति अध्यक्ष चिंतामणि तिबोड़े ने प्रशासन पर गंभीर लापरवाही का आरोप लगाते हुए कहा कि तलाठी ने कार्यवाही का आश्वासन दिया था, पर अभी तक कोई मदद नहीं मिली है। किसानों ने प्रशासन की अनदेखी के खिलाफ बड़ा विरोध जताया है और तत्काल राहत की मांग की है। साथ ही चेतावनी दी है कि अगर मदद नहीं मिली तो वे आत्महत्या करने को मजबूर हो सकते हैं और तहसीलदार सहित अधिकारियों के खिलाफ मनुष्य वध का मामला दर्ज किया जाएगा। नवेगांव के सरपंच अंकुश लेकराम चकोले और प्रहार संगठन के कार्यकर्ताओं ने नुकसान का पंचनामा कर 50,000 रुपए की सहायता देने की मांग की है, जो पूरी न होने पर बड़े पैमाने पर आंदोलन की चेतावनी दी गई है। किसान बताते हैं कि फसल खराब होने से कर्ज नहीं चुका पा रहे हैं और उनकी आर्थिक स्थिति दिन ब दिन खराब हो रही है। प्रहार संगठन ने आंदोलन की तैयारी शुरू कर दी है और जल्द ही प्रशासन के खिलाफ बड़ी कार्रवाई की मांग की जाएगी। माझे नाव चिंतामण मिताराम तिबोळे, भंडारा जिल्हा, तालुका मोहाडी, नवेगाव बुद्रुक, ग्रामपंचायत नवेगाव बुद्रुक तंटामुक्त समितीचा अध्यक्ष आहे मी। मागील 4 ते 5 दिवसापासून 24 तारीख 25 तारखेपासून सतत पावसामुळे धानाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे, तरी अजूनपर्यंत शासनाचे कोणतेच कर्मचारी पंचनाम्याकरिता आले नाही। अनेक वेळा फोन करण्यात आले, पटवारी आहे, कृषी सहाय्यक आहे, तर वरून म्हणजे तहसीलदाराकडून आदेश नाही मिळाला, त्यामुळे आम्ही पंचनामा करू नाही शकलो म्हणते। त्याकरिता हे शासनाला म्हणजे आमची विनंती आहे मीडियाच्या मार्फत की आमची नुकसान जी झाली आहे तिची तात्काळ पाहणी करून पंचनामा करून आम्हाला शासनाने मदत करावी व संपूर्ण शेतकऱ्याचे कर्ज माफ करावे। याकरिता आम्ही गावकऱ्यांनी हे आज शेतीवर प्रत्यक्ष पाहणी केली असता तंटामुक्त समितीमार्फत हे सगळे शेतकरी या भागातले आहेत, यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे पावसामुळे, सततच्या पावसामुळे। आणि पाऊस चालूच आहे, हा कोणत्याही प्रकारचा धानाचा पीक म्हणजे हा घरी जाऊ शकत नाही, पूर्ण सडला आहे पाण्यात, तरी शासनाने तात्काळ मदत देऊन सही कर्जमाफी करावी। पूर्ण नाव मोडकूजी चकोले नाही मोडकू पृथ्वीराजी चकोले यांच्या पुस्तकाच्या मागे कोणतेही ह्या संकट आले आहेत, तरी हे संकट दुःख नाही बरोबर करावं। पूर्ण नाव सुरेंद्र अनिल चकोले, मी कास्तकार आहे। माझा हा धान पूर्ण वावरात पडलेला आहे, 5 एकर जमीन आहे। हा 5 एकराचा धान पूर्ण पडलेला आहे, म्हणजे हा धान अवजू शकत नाही। आम्ही आतापर्यंत या मोबाईलवर तलाठी, तहसील ऑफिस, कृषी सहाय्यक यांना आम्ही सांगले होते, पण ते अजून चौकशी करायला आले नाही। तरी त्यांनी लवकर पंचनामा करावी, हीच हे नुकसान भरपाई द्यावी शासनाने, तरी हा कर्जमाफ करून घ्यावा। हा धान काही अवजू शकत नाही, तरी हा धान म्हणजे पूर्ण पडलेला आहे वावरात पाण्यामुळे। तरी हा 25-26 तारखेपर्यंत पाऊस होता, 4-5 दिवस, तरी हा धान म्हणजे पूर्ण धान शेतामध्ये पडलेला आहे, वाहून गेलं आहे, वापून गेलं आहे, तरी शासनाने आलेलं नाही अजून। मोडकू गंगाराम चकोले, नवेगाव राहणार। माझे शेत 5 एकराचे असून पाणीसुद्धा शेतात आहे। माझ्यावर 2.5 लाख रुपये कर्ज आहे गव्हर्नमेंटचा, तरी अजूनही या शेतीबद्दल कोणी ना तहसीलदार ना पटवारी इन्क्वायरी काही झाली नाही। याच्याबद्दल धन्यवाद बाबा। आता पाहत बसा। तिबोळे, राहणार नवेगाव, जिल्हा भंडारा, तहसील मोहाडी। याच्यामधली जमीन 5 एकर जमीन आहे, त्याच्यामधला धान पडलेला आहे पाण्यामुळे, तरी ते नुकसान भरपाई देण्याची प्रयत्न करा। लोकप्रतिनिधींना आपण काही माहिती दिली धानाच्या विषयावर? कृषी सहाय्यक यांना कळवण्यात आले, अजूनपर्यंत कोणी आलेले नाही। नाम क्या? मी अंकुश लोकराम चकोले, ग्रामपंचायत सरपंच नवेगाव बूज येथील सरपंच आहे। आणि मी त्या दिवशीला आता 2 दिवसाच्या ह्या पावसामुळे
मी कृषी सहाय्यक व तलाठी यांना कॉल केलं. त्यांना त्यांच्या व्हॉट्सअपवरती मी ह्या पाणी पुराच्या फोटो पाठवल्या का साहेब तुम्ही आमच्या धानाकडे येऊन पहा, आमच्या शेताकडे या आणि आमची का परिस्थिती आहे त्यावर तुम्ही काहीतरी योजना किंवा काहीतरी स्कीम अशी सांगून आमचं पंचनामा तयार करा. तरी कृषी सहाय्यकाचं म्हणणं असं आहे जेथपर्यंत आम्हाला काही ऑर्डर निघत नाही तेथपर्यंत आम्ही पंचनामे करू शकणार नाही. आणि आमची अशी दैनंदिन अवस्था झालेली आहे की आम्ही सोसायटीमध्ये लोन उचललं आहे, आमच्या बँकेकडे आमच्यावर लोन आहे, तरी आम्ही अशी आमची परिस्थिती झाल्यामुळे आम्ही लोन कसल्या प्रकारचे भरणार आणि कुठून भरणार यावर जे आपली काही सरकार आहे त्यांना आमचं एवढंच बोलणे राहील की त्यांनी कृपया आमच्या शेतकऱ्याकडे व आमच्या गावाकडे लक्ष देऊन आमचा जे पंचनामे आहेत त्या स्वतः पंचनामे येऊन त्यांनी करावे व आम्हाला जो मिळणारा लाभ आहे तो लाभ देण्याची कृपा करावी. व अजून माई इतर कर्मचाऱ्यांशी असं वाद आहे की त्यांना कृपया वारंवार सांगून सुद्धा ते आमच्याकडे लक्ष देत नाही. हो आम्ही टेप आणून आम्ही असं करून तसं करून मोजणी करतात, पण त्यांना येण्याची व आमच्या शेतकऱ्याकडे लक्ष देण्याची वेळ नाही. आज मी मोहाडीला गेलो असताना मोहाडीमध्ये सर्व त्या ठिकाणी कर्मचारी आज आपल्या जनता दरबार लागतो सोमवारला, त्या जनता दरबारमध्ये सर्व लोक उपस्थित राहतात, तलाठी राहतात, कृषी सहाय्यक राहतात. पण आमची ही परिस्थिती झाली आहे, आम्ही वारंवार शेतकरी असून त्यांना आम्ही जे निवेदन देतो की साहेब आमचं पंचनामा करा, त्यांना वेळ भेटत नाही. पण एखादा तिथं आमदार खासदार कुणी आला त्यांच्याकडे पाहण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर वेळ राहते. म्हणून शासनाला माझी एवढीच विनंती राहील की त्यांनी कमीत कमी लोकांकडे सुद्धा लक्ष द्यावे व पण जास्तीत जास्त कास्तकाराच्याकडे लक्ष देण्याची कृपा करावी ही माझी विनंती. या गांव की खेती है, कितने लोगों का धान गया हुआ है? साहब हमारे गांव में तो बहुत खेती है, लेकिन ऐसी बात है कि कम से कम नहीं तो भी 100-200 एकड़ तो ये पूरित में गई होंगी. अभी इसका करीब कितना नुकसान हुआ होगा? अभी तो फिलहाल बहुत नुकसान है. अभी आएंगे वो देखेंगे क्या नुकसान निकालते हैं और किसान क्या बोलते हैं, वो उनके ऊपर डिपेंड है. वो आएंगे हम दिखाएंगे. आज अधिकारी आने वाले थे, तलाटी से बात किया था मैंने, तो तलाटी बता रहे थे लेकिन आने वाले थे, लेकिन क्यों नहीं आए? साहेब त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्याकडे ऑर्डरच नाही निघाली हा पाऊस पडला म्हणून ते आम्हाला वारंवार म्हणतात की आमच्याकडे ऑर्डर येईल तेव्हा आम्ही बघू. आता पावसाचे दिवस चालले जातील, ह्या 3 दिवसामध्ये असा पाऊस आला आहे की ढगफुटी झाली आहे आणि जेव्हा ढगफुटी होते तेव्हा त्यांच्याकडे पंचनाम्याचा ऑर्डर येत नाही. त्यांच्यानंतर आज जो ऊन निघाली आहे उद्याला येतील ते म्हणतील काहीच नुकसान नाही झालं आहे. हे त्यांच्यावर डिपेंड आहे, त्यांना त्रास येतो असंच मला वाटते. भंडारा से सी न्यूज़ संवाददाता निश्चल येनोरकर की रिपोर्ट। देखा जाए तो मोहाडी तालुका के किसान की इस व्यथा को देखते हुए प्रशासन की जिम्मेदारी बढ़ गई है, वरना आगामी समय में व्यापक आंदोलन और संघर्ष की संभावना बनी रहेगी। फिलहाल के लिए इस खबर में इतना ही। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।